नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केली आंतरराष्ट्रीय नौदल संचलनाची पाहणी. एकत्र येऊन काम करण्याचं सर्व देशांच्या नौदलांना केलं आवाहन. आगामी अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर भर देण्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांचं सूतोवाच. राज्यांच्या वित्तमंत्र्यांची मतं घेतली जाणून. देशात उपलब्ध असलेल्या मोठ्या मनुष्यबळाचं मानव संसाधनात परिवर्तन होणं आवश्यक. मुख्यमंत्री. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गोदावरी गौरव पुरस्कारांची आज घोषणा. कनक रेळे, नाना पाटेकर, चेतना सिन्हा आदींचा समावेश. सियाचीन इथल्या हिमस्खलनात वीरमरण आलेल्या जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातल्या मस्करवाडीचे सुनील सूर्यवंशी यांचा समावेश. गुवाहाटी इथल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची 13 सुवर्ण पदकं आणि 4 रौप्य पदकांची कमाई. पाहूया सविस्तर वृत्त. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज विशाखापट्टणम इथल्या विशाल सागरात आंतरराष्ट्रीय नौदल संचलनाची पाहणी केली. यावेळी 150 नौसैनिकांनी राष्ट्रपतींना 21 तोफांची सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर दिला. आयएनएस सुमित्रा या जहाजावरून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 52 देशांच्या 75 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं निरीक्षण केलं. कमांडर मिलिंद मोकाशी यावेळी आयएनएस सुमित्राचं सारथ्य करत होते. सर्व देशांच्या नौदलांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असा संदेश राष्ट्रपतींनी यावेळी दिला. नौदल संचलन पाहणी एक गौरवशाली परंपरा असून भारतीय सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर असलेले राष्ट्रपती यावेळी नौदलाच्या युद्धनौकांची पाहणी करतात. आपल्या सर्वोच्च कमांडरपुढे आंतरराष्ट्रीय ताफ्याच्या सहाय्यानं संचलन करणं ही भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद बाब असते. अशा प्रकारच्या संचलनामुळे भारतीय नौदलाला अधिक शक्तिशाली आणि स्वयंपूर्ण व्हायला मदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेलाही यातून अधिक चालना मिळू शकेल. संपूर्णपणे जैविक इंधनावर चालणारी युद्धनौकाही अशा प्रकारच्या संचलनात आज पहिल्यांदा सहभागी झाली होती. या संचलन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, नौदल प्रमुख ॲडमिरल आर.के. धवन, लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा, आंध्र प्रदेशचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहन, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आदी मान्यवर उपस्थित होते. Ships are manned by a young and energetic forces of nature. In addition to the Indian Navy and the Coast Navy in awkward positions, but is Astadharini A61. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज विविध राज्यांच्या वित्तमंत्र्यांची भेट घेतली. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडण्यापूर्वी राज्य सरकारांच्या शिफारसी आणि सूचना जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतली गेली. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर भर दिला जाईल असंही त्यांनी सूचित केलं. देशातल्या विविध प्रांतांचा विकास झाला तरच देशाचा खऱ्या अर्थाने विकास घडून येईल असंही वित्तमंत्री म्हणाले. तैवानमधल्या तैनान शहराला आज पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक इमारती कोसळल्या असून आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. रिश्टर प्रमाणावर या भूकंपाची तीव्रता 6.4 होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात फार खोलवर नसल्यानं भूकंपाचा परिणाम तीव्र असू शकतो असं अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय अभ्यास संस्थेनं म्हटलं आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत सुमारे 300 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं अशी माहिती तैवानच्या अधिकृत वृत्तसंस्थेनं दिली आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध आहे. या मनुष्यबळाचं मानव संसाधनात परिवर्तन होणं आवश्यक आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. चंद्रपुरात मूल इथं नवभारत विद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. युवा शक्तीला कौशल्य विकासाची जोड देण्यासाठी देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जात असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. जगाच्या अर्थव्यवस्थेचं संचलन करण्याबरोबरच जगाला मार्गदर्शन करण्याची भूमिका भविष्यात भारताला बजावावी लागेल. यासाठी कौशल्य विकसित मानव संसाधन उपयोगी पडेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्याच विचाराचं आहे, त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्याच हिताचे निर्णय घेत असल्याचं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सोलापुरात मोहोळ इथं भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन पाटील यांच्या हस्ते आज झालं. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सहकार क्षेत्रातला भ्रष्टाचार सरकारला समूळ नष्ट करायचा आहे असं सांगत 1 वर्षात 1 लाख बोगस सहकारी संस्था बरखास्त केल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच उजनी धरणातून डाव्या उजव्या कालव्यासह नदीत पाणी सोडण्याचा निर्णय 1 आठवड्याच्या आत घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना कोकण भूषण सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात येईल अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी रत्नागिरी इथं एका पत्रकार परिषदेत केली. एकूण 51 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येईल असंही ते म्हणाले. राज्यात आधीच्या सरकारनं घेतलेले चुकीचे निर्णय बदलायला वेळ लागेल असं सांगून वायकर म्हणाले की सध्या मात्र चांगले निर्णय वेगानं होत आहेत. राज्य सरकारमध्ये मतभेद असले तरी भांडण नाहीत. सरकारचं काम अत्यंत उत्तमपणे चालू असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात हेल्मेट सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. हेल्मेट सक्ती झाल्यानं पुण्यात त्याविरोधात सर्वपक्षीय आंदोलन आज करण्यात आलं. भाजपा, शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सामील झाले होते. विख्यात व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर गेली काही वर्ष रस्ते नियमांबद्दल आणि हेल्मेट वापराबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून पुण्यात जनजागृती करत आहेत. यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. हेल्मेट सक्तीचा कायदा आपल्या भल्यासाठीच आहे हे लोकांनी समजून घेतलं तर त्याच्या अंमलबजावणीत अडचण येणार नाही. पण अंमलबजावणीच्या वेळी दोन्ही बाजूंकडून ही भावना जपली जात नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राज्यात पहिली जिल्हानिहाय ऑनलाईन सैन्य भरती प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत 57,000 उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशी माहिती पुणे विभागाचे सैन्य भरती उपमहानिदेशक कर्नल दिनेश छड्डा यांनी आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत दिली. राज्यातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 6 जिल्ह्यांसह गोवा राज्याकरता येत्या 20 तारखेपर्यंत ही सैन्य भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे असंही ते म्हणाले. गेल्या 4 दिवसात जवळपास 18,000 उमेदवारांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून जवळपास 25% भरती प्रक्रिया पूर्ण होत आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. सैन्य भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दलालांपासून सावध राहावं, कारण ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीनं राबवली जात असून केवळ गुणवत्तेवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पश्चिम विभागात सैन्य भरतीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून देशात पश्चिम विभाग अव्वल असल्याचंही ते म्हणाले. राज्य सरकारच्या वतीनं उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या सन 2014च्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. 1 लाख रुपये आणि 50,000 रुपये असं 2 विभागातल्या पुरस्कारांचं हे स्वरूप आहे. तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात या साहित्य कृतीसाठी मनोहर जाधव यांना कवी केशवसूत पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. तर विनायक येवले, राजन खान, विनीता एनापुरे, मनस्विनी लता रवींद्र, अमृता सुभाष यांच्या साहित्यकृतींनाही हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणाही आज नाशिकमध्ये करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 6 व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नृत्य क्षेत्रासाठी कनक रेळे, लोकसेवेसाठी चेतना सिन्हा, चित्रपट क्षेत्रासाठी नाना पाटेकर, तसंच विज्ञान क्षेत्रातल्या कार्यासाठी डॉक्टर शशिकुमार चित्रे, क्रीडा क्षेत्रासाठी डॉक्टर हितेंद्र आणि महेंद्र महाजन या बंधूंना, तर वास्तुशिल्प क्षेत्रासाठी बाळकृष्ण दोशी यांना गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते येत्या 10 मार्चला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. मुंबईत विक्रोळी पार्कसाईड इथं एका गादीच्या दुकानात आज दुपारी आग लागली. या आगीमुळे वरच्या मजल्यावरच्या घरातल्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन या घरातल्या 3 रहिवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये 1 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर पटकन नियंत्रण मिळवलं. सियाचीन इथं हिमस्खलनामुळे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत 10 भारतीय जवान गाडले गेले. यातील एक जवान हा सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या मस्करवाडी गावचा आहे. सुनील विठ्ठल सूर्यवंशी असं या शहीद जवानाचं नाव आहे. या दुर्घटनेमुळे मस्करवाडी गावावर शोककळा पसरली आहे. गुवाहाटी इथं सुरू असलेल्या 12व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आज दुसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात 13 सुवर्ण तसंच 4 रौप्य पदकांची नोंद झाली. कुस्तीमध्ये 5 तर भारोत्तोलन आणि जलतरण स्पर्धेत प्रत्येकी 3 आणि सायकलिंगमध्ये 2 सुवर्ण पदकं पटकावण्यात भारतीय खेळाडूंना यश मिळालं. कुस्ती स्पर्धेवर भारतीय महिला खेळाडूंचंच वर्चस्व राहिलं. खो खो स्पर्धेत पहिल्या फेरीत भारतीय पुरुष संघानं नेपाळला पराभूत केलं.
हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव इथं 11.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 28, किमान 17, नागपूर 33-12, पुणे 31-12, औरंगाबाद 33-15, नाशिक 29-12, कोल्हापूर 32-17, रत्नागिरी 29-16, सोलापूर 35-21 आणि अमरावती कमाल 32 तर किमान 17. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केली आंतरराष्ट्रीय नौदल संचलनाची पाहणी. एकत्र येऊन काम करण्याचं सर्व देशांच्या नौदलांना केलं आवाहन. आगामी अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर भर देण्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांचं सूतोवाच. राज्यांच्या वित्तमंत्र्यांची मतं घेतली जाणून. देशात उपलब्ध असलेल्या मोठ्या मनुष्यबळाचं मानव संसाधनात परिवर्तन होणं आवश्यक, मुख्यमंत्री. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गोदावरी गौरव पुरस्कारांची आज घोषणा. कनक रेडे, नाना पाटेकर, चेतना सिन्हा आदींचा समावेश. सियाचीन इथल्या हिमस्खलनात वीरमरण आलेल्या जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातल्या मस्करवाडीचे सुनील सूर्यवंशी यांचा समावेश. आणि गुवाहाटी इथल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची 13 सुवर्णपदकं आणि 4 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. चिटफंड आर्थिक घोटाळ्यातून फसवणुकीच्या अनेक घटना राज्यात उघडकीस येत आहेत. या आर्थिक फसवणुकीत होरपळतो तो सर्वसामान्य. या फसवणुकीसंदर्भात आपल्याला दाद मागण्यासाठी कोणते कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी या विषयाशी संबंधित कायद्याच्या तज्ज्ञ अनिता बाफना यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.